नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज शुक्रवार 10 एप्रिल 2026. शेतकरी मित्रांनो, आजही तुरीच्या दरात पुन्हा प्रति क्विंटल मागे 250 ते 300 रुपयाची वाढ पाहायला मिळाली आहे. मग पहा सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून. पण विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच दररोजचे बाजारभाव पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे कारंजा या ठिकाणी तुरीला आवक आली आहे 3350 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7550 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7900 रुपयाचा. यानंतरची बाजार समिती आहे मनमाड. हायब्रिड तुरीला आवक आलेली आहे 9 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6831 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7099 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे अकोला. लाल तुरीला आवक आलेली आहे 1779 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7250 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8060 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8185 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे मालेगावला आवक आलेली आहे तुरीला 50 क्विंटलची. कमीत कमी दर 4646 रुपये मिळाला, सर्वसाधारण दर 6650 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 6751 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे नागपूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 4755 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7100 रुपये, सर्वसाधारण दर 7581 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7742 रुपये. यानंतरची बाजार समिती जिंतूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 104 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7299 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7400 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7650 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे परतूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 8 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 7000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7151 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7160 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे लोहा. लाल तुरीला आवक आलेली आहे 16 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7386 रुपये.